वेलकम बॅक ऑल ऑफ यू. आपण सोल्युशन हा टॉपिक सुरू केलेला आहे. याच्यामध्ये 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी असतात. पहिली होती रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दुसरी होती इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, तिसरी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड लास्ट वन ऑस्मॉटिक प्रेशर. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण ऑस्मॉटिक प्रेशरचा संपूर्ण थेरॉटिकल भाग आणि काही न्यूमरिकलसाठी जे डेरिवेशन असते ते शिकणार आहे. तर ऑस्मॉटिक प्रेशर जरा सुरुवातीला काय आपल्याला बेसिक पॉईंट माहीत पाहिजेत. ऑस्मॉटिक प्रेशर आपण पाय या साईननं रिप्रेझेंट करतो. कशानं? पाय. जे मॅथ्समध्ये आपण पाय वापरतो ज्याची व्हॅल्यू 3.14 असते किंवा 22/7 असते. ओके, तो पॉईंट ते जे साईन आहे पाय ते साईन ऑस्मॉटिक प्रेशरसाठी आहे तर आपण वापरत असतो. तर ऑस्मॉटिक प्रेशर समजून घेण्या अगोदर आपल्याला एक स्पेशल मेम्ब्रेन आवश्यक असतं ऑस्मॉसिस होण्यासाठी. ते म्हणजे नक्की काय? त्याला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणतो. ओके, तर सेमी परमेबल मेम्ब्रेनची काय कन्सेप्ट असते ती सर्वप्रथम आपण शिकणार आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन, सेमी परमेबल मेम्ब्रेन हे तुम्ही 9th 10th मध्ये सायन्समध्ये शिकलेलं असतं. सेमी परमेबल मेम्ब्रेन किंवा याला अजून एक नाव असतं सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. ओके, आपण त्याला प्रेमाने काय म्हणूया? सेमी परमिएबल मेम्ब्रेन, SPM किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. आता हे मेम्ब्रेन म्हणजे नक्की काय असतं? पहिला आपण डेफिनेशन लिहून घेऊया आणि मग मी मराठीमध्ये एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर काय? द स्पेशल मेम्ब्रेन, द स्पेशल मेम्ब्रेन, द स्पेशल मेम्ब्रेन which allows only solvent molecules, which allows only solvent molecules to pass through it, is called सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ओके, काय बघ डेफिनेशन? द स्पेशल मेम्ब्रेन विच अलॉज ओनली पॅसेज ऑफ किंवा विच अलॉज ओनली सॉल्वंट मोलिक्युल्स टू पास थ्रू इट इज कॉल्ड सेमी परमिएबल मेम्ब्रेन किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे हे स्पेशल टाईपचं मेम्ब्रेन असतं. हे स्पेशल टाईपचं काय असतं? मेम्ब्रेन असतं. आणि इकडं जर तू सॉल्वंट घेतला आणि जर सोल्यूट पण घेतला म्हणजे थोडक्यात सोल्युशन घेतलंस तर या मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्वंट मोलिक्युल्स इकडे जाऊ शकतात. म्हणजे ब्लू कलर आपण कशाला दाखवते? सॉल्वंट दाखवते. फक्त सॉल्वंट मोलिक्युल्स जातात. या मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण? सेमी परमिएबल मेम्ब्रेन किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. लक्षात? अशा पद्धतीने कन्सेप्ट असते. ओके, म्हणजे काय? आता सेमी परमेबल का म्हणतोय? सेमी परमेबल म्हणायचं रिझन काय? सोल्युशनमध्ये 2 कंपोनंट असतात. एक असतो सॉल्वंट, ब्लू कलरमध्ये दाखवला येतो, आणि दुसरा असतो सोल्यूट जो रेड कलरमध्ये दाखवला येतो. म्हणजे सोल्युशनमध्ये 2 कंपोनंट आहेत. त्याच्यापैकी एकाच कंपोनंटला हे एंट्री देते, एकाच कंपोनंटला हे अलाव करते, म्हणून सेमी. दोघांपैकी एकाला, म्हणून सेमी परमेबल मेम्ब्रेन किंवा सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. का? फक्त एकाला सिलेक्ट करते, दुसऱ्याला करत नाही जाण्यासाठी, परवानगी देण्यासाठी. म्हणून आपण याला काय म्हणतो? सेमी परमेबल मेम्ब्रेन किंवा सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. लक्षात? तरी कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे ऑस्मॉटिक प्रेशर किंवा ऑस्मॉसिस समजून घेण्यासाठी. एवढं व्यवस्थित लिहून घे आणि जरा डेफिनेशन पाठ कर. ओके, पटकन लिहून घ्या. ठीक आहे, लिहून झालं असेल तुमच्या सर्वांचं. आता आपण शिकणार आहे ऑस्मॉसिस म्हणजे नक्की काय, मग ऑस्मॉटिक प्रेशर. काय शिकतोय आपण? ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे नक्की काय? ओके, तर ऑस्मॉसिस काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1-2 डायग्राम काढणं आवश्यक आहे. ओके, मी अगोदर डायग्राम काढतो आणि मग एक्सप्लेन करतो.
ओके, मी डायग्राम काढलेले आहे, व्हिडिओ पॉज केला तर डायग्राम काढली होती. तुमच्यासमोर 2 डायग्राम दिसतात. ओके, पहिली एक डायग्राम आहे आणि दुसरी एक डायग्राम आहे. दोन्ही प्रोसेसमध्ये ऑस्मॉसिस होत असते. दोन्ही प्रोसेस आपण एक्सप्लेन करणार आहे. पहिल्या डायग्राममध्ये एका साईडला सॉल्व्हंट भरलं आहे, दुसऱ्या साईडला सोल्युशन भरलं आहे. सोल्युशन म्हणजे सॉल्व्हंट प्लस सोल्यूट, रेड कलरचं सोल्यूट आहे, आणि त्यांना सेपरेट केले आपण सेमी परमेबल मेम्ब्रेननं. या केसमध्ये पण, या डायग्राममध्ये पण मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. आता सेमी परमेबल मेम्ब्रेन काय म्हणजे मी एक्सप्लेन केलेलं आहे याच्या अगोदरच 1-2 मिनटं. इकडं सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्यूटचं प्रमाण कमी, आणि इकडं सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्यूटचं प्रमाण काय जास्त. सोल्यूट म्हणजे तू साखर म्हणू शकतोय, म्हणजे इकडं साखर जास्त आहे आणि इकडं साखर काय आहे कमी. इकडं साखर आहे म्हणजे साखरेचं पाणी आहे, आणि इकडं फक्त पाणी आहे, फक्त सॉल्व्हंट. सोल्युशन म्हणजे सोल्यूट अधिक सॉल्व्हंट. सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे, हे पण सोल्युशन आहे पण हे हायर कॉन्सन्ट्रेशनचं आहे, म्हणजे इकडे साखर जास्त आणि इकडे साखर कमी. हाय कॉन्सन्ट्रेशन, लो कॉन्सन्ट्रेशन, अशा पद्धतीने कन्सेप्ट असते. ओके, आता याच्यामध्ये बघ पहिली डायग्राम, हे 2 नंबरचं आहे. पहिल्यांदा हे एक्सप्लेन करतो आणि मग इकडे करतो. सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन दिसताना दोघांची पण लेवल काय दिसत्या, सेम दिसत्या. ह्याची आणि याची पाण्याची लेवल काय दिसत्या, म्हणजे लिक्विड लेवल काय दिसत्या, सेम दिसत्या. पण पाण्याचं प्रमाण सेम आहे का, अजिबात नाही. का नाही, तिकडे काय म्हणले बघ, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. लो कॉन्सन्ट्रेशन, लो कॉन्सन्ट्रेशन याचा अर्थ सोल्यूट काय कमी आहे. सोल्यूट काय कमी, म्हणजे पाणी काय आहे, पाणी जास्त. सोल्यूट कमी असेल तर सॉल्व्हंट काय असतो, जास्त असतो. जनरली पाण्याचंच हे एक्सप्लेन केलं जातं, पाण्यासाठीच घेतलं जातं. सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्यूट कसं आहे, सोल्यूट जास्त आहे, साखर काय जास्त आहे. मग सॉल्व्हंट काय असणार, कमी असणार, म्हणजे वॉटरचं प्रमाण काय असणार, कमी असणार. बरोबर. आता आपण लहानपणापासून ऐकत आलोय, कोणतीही गोष्ट फ्लो होताना जास्त कडून कमीकडे फ्लो होते. म्हणजे इकडे टेम्परेचर जास्त आहे, इकडे टेम्परेचर कमी आहे, तर इकडून जास्त टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे फ्लो होते. टाकी उंचावर आहे आणि वरनं पाईप ओपन आहे, तर वरून पाणी कुठे येतं, खाली येतं. याचा अर्थ जिथं जास्त आहे तिथून कमीकडे नेहमी फ्लो होत असतो. आता इकडं सोल्यूट काय आहे, इकडं कमी आहे, सोल्यूट काय आहे, इकडं जास्त आहे. म्हणजे सोल्यूट इकडून इकडे यायला बघतंय, म्हणजे जे रेड डॉट दाखवलेत ना सोल्यूटचे, ते इकडून इकडे यायला बघतेत की. पण आपलं जे मेम्ब्रेन आहे मध्ये सेपरेट केलेलं ते कसलं आहे, सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन, सेमी परमेएबल मेम्ब्रेन. ते या रेड कलरच्या सोल्यूट मोलिक्युलला एंट्री देणार का, अजिबात नाही. म्हणजे हे फ्लो काय झाला, थांबला. हा फ्लो होणार का इकडून इकडं, नाही होणार, अजिबात नाही. हा फ्लो होणार नाही, इकडून इकडे व्हायला पाहिजे होता पण नाही होणार. का नाही होणार, कारण की मध्ये कसलं मेम्ब्रेन आहे, सेमी परमेएबल मेम्ब्रेन. ओके, आता इकडं पाण्याचा फ्लो होणार का बघ, सोल्यूट कमी आहे पण पाणी इकडं काय जास्त आहे आणि इकडं पाणी कमी आहे. म्हणजे जर पाण्याचा फ्लो होणार असेल तर जास्त कडून कमीकडे व्हायला पाहिजे, म्हणजे इकडून इकडे होणार. सेमी परमेएबल मेम्ब्रेन एंट्री देणार का, देणार की. सेमी परमेएबलची डेफिनेशनच काय आहे, द मेम्ब्रेन विच अलॉज ओनली कोणाची एंट्री, सॉल्व्हंट मोलिक्युलची. म्हणजे पाणी इकडे जास्त आहे तर पाणी इकडून इकडं जाणार. सोल्यूटचा नाही होणार पण सॉल्व्हंटचा होणार. म्हणजे पाणी कुठून कुठं जाणार, पाणी इकडून इकडं जाणार. पाण्याचा इकडून इकडं काय होणार, फ्लो होणार. आणि यालाच म्हणतो आपण ऑस्मॉसिस. किती सोपी कन्सेप्ट आहे बघा, फक्त लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच जणांना काय वाटतं, लो कॉन्सन्ट्रेशन हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हाय टू लो व्हायला पाहिजे. हाय टू लो आहे की, पण इकडं सोल्यूट हाय आहे म्हणजे पाणी कमी आहे, आणि इकडं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे म्हणजे पाणी जास्त आहे. म्हणून सोल्युशनचा फ्लो म्हणजे सॉल्व्हंटचा फ्लो नेहमी लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन असतो. कारण की जेव्हा लो कॉन्सन्ट्रेशन असतं तेव्हा पाणी काय असतं, जास्त असतं, आणि हाय कॉन्सन्ट्रेशन असतं म्हणजे पाणी काय असतं, कमी असतं, आणि फ्लो नेहमी पाण्याचा होतोय. लक्षात. पण सांगताना आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सांगतो, म्हणजे सोल्यूटचं सांगतो. सोल्यूट जास्त आहे, सॉल्व्हंट कमी आहे. कळतं का, सोल्यूट जास्त आहे, सॉल्व्हंट कमी, सोल्यूट कमी, सॉल्व्हंट जास्त, अशा पद्धतीनं. आता या फर्स्ट डायग्राममध्ये एक्सप्लेन करतो. डायग्रामकडे बघूनच कळतंय, इकडं सॉल्व्हंट आहे आणि इकडं सोल्युशन आहे. दिसताना दोघांची लेवल सेम दिसत्या, दिसताना दोघांची लेवल काय दिसत्या, सेम दिसत्या.
पण इकडं सोल्यूट असल्यामुळं लेवल वर आल्या आणि इकडं प्युअर काय आहे, सॉल्वंट आहे. म्हणजे आता जर सोल्यूटचा विचार केला तर हे रेड आहे इकडे जास्त आणि इकडे काहीच नाही, म्हणजे रेडचा इकडं फ्लो व्हायला पाहिजे होता सोल्यूटचा, पण होणार का, नाही होणार. का नाही होणार, आपलं मेम्ब्रेन कसला आहे, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेन. जे एंट्री देणार का, नाही देणार. मग आता पाण्याचा फ्लो, पाणी इकडे काय जास्त आहे, इकडून इकडे होणार का, होणार. लक्षात, म्हणजे पाण्याचा इकडून इकडे फ्लो होणार. लक्षात. मग डेफिनेशन काय सांगणार, फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्यूशन साइड, फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्यूशन साइड, और फ्रॉम सोल्यूशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू सोल्यूशन ऑफ हाई कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ऑस्मॉसिस. लक्षात. डेफिनेशन लिहून घेऊया. ठीक आहे, लिहून घेऊ, मी इथं लिहितो. ओके, काय म्हणणार बघ, फ्लो ऑफ सॉल्वंट मोलिक्युल्स थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे खूप महत्वाचं आहे, मेम्ब्रेन लागतंच मध्ये. थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, SPM किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. फ्लो ऑफ सॉल्वंट मोलिक्युल्स थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन फ्रॉम कुठून कुठं, सॉल्वंट साइड टू सोल्युशन साइड. फ्रॉम म्हणजे पहिलं वाक्य पहिल्या डायग्रामसाठी, फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्युशन साइड, फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्युशन साइड, और बरोबर का, दिसतंय का तुम्हाला, मोठं लिहितो, और फ्रॉम कुठून कुठं, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन, और फ्रॉम सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन to solution of higher concentration. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त पण पाणी कमी आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ऑस्मॉसिस. काय, ऑस्मॉसिस. ह्यालाच आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस म्हणतो. लक्षात. अशा पद्धतीने ही कन्सेप्ट असते. आय होप ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्यूट कमी पाणी जास्त, जास्तकडून कमी. सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सॉल्वंट सोल्युशन, फक्त सॉल्वंट आहे म्हणजे पाणी जाईल, पाणी इकडून तिकडे जायला लागणार, फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्युशन साइड. त्यालाच काय म्हणतो आपण, ऑस्मॉसिस. फक्त कशाच्या थ्रू, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग डेफिनेशन काय झाली बघ, फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्युशन साइड, or from solution of low concentration to solution of higher concentration. लक्षात. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस. ओके, व्हिडिओ पॉज करा, डायग्राम काढा, डेफिनेशन लिहा आणि डेफिनेशन पाठ करा. हा पॉईंट कळला तरच आपल्याला पुढं ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय ही कन्सेप्ट कळणार आहे. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, लिहून झालं असेल तुमचं. आता आपण शिकणार आहे ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय, सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय शिकलो, ऑस्मॉसिस म्हणजे काय शिकलो. आता ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय, तर ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय असतं, तर आपल्याला इकडे कळलं, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन पाण्याचा फ्लो होतोय, म्हणजे सॉल्वंटचा फ्लो होतोय. का होतोय, कसा होतोय, जस्ट एक्सप्लेन केलं. ओके, आणि थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ह्यालाच काय म्हणतो आपण, ऑस्मॉसिस. ओके, आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, हा जो पाण्याचा इकडून इकडं फ्लो चाललाय ना, तो मला स्टॉप करायचा आहे. पाण्याचा फ्लो काय करायचा आहे, स्टॉप करायचा, म्हणजे थांबवायचा आहे. जर मला हा फ्लो थांबवायचा असेल तर मला प्रेशर अप्लाय केलं पाहिजे. कुठं प्रेशर अप्लाय करणार, या साईडला का या साईडला. जर इकडं प्रेशर अप्लाय केलं तर पाणी जोरात तिकडे पळणार, मला तर थांबवायचं आहे, म्हणजे मी या साईडला अप्लाय नाही केलं पाहिजे. मग मी कुठं प्रेशर अप्लाय केलं पाहिजे, प्रेशर अप्लाय केलं पाहिजे या साईडला.
लक्षात. मग मी काय करतो, इथं पिस्टन लावतोय. काय लावलंय, पिस्टन. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, दट्ट्या. इकडे काय लावलाय, पिस्टन लावलाय. आणि काय करतो, हा पिस्टन मी प्रेस करतोय. म्हणजे पिस्टन काय करतोय, दाबतोय. पिस्टन प्रेस करतोय. आता जर पिस्टन प्रेस केला, पाणी जो जोरात फ्लो येत होता, तो पाण्याचा फ्लो काय होणार, पहिल्यांदा कमी होणार. पाण्याचा फ्लो काय होणार, कमी होणार. म्हणजे काय, प्रेशर समज मी थोडंसं अप्लाय केलं, प्रेशर काय केलं, थोडंसं अप्लाय केलं, पाणी जे खूप स्पीडने येत होतं ते पाणी जरासं काय होणार, जरासं स्लो होणार. बरोबर का. त्यानंतर प्रेशर मी काय करणार, अजून वाढवणार. प्रेशर अजून वाढवलं तर फ्लो काय होणार, अजून कमी होणार. इकडनं जर दाबलं तर पाण्याचा जो स्पीड आहे ते काय होणार, कमी होणार ना. मग आता पुढे काय केलं, मी अजून प्रेशर अप्लाय केलं. अजून प्रेशर अप्लाय केलं तर काय झाला, पाण्याचा फ्लो खूप कमी झाला, पण अजून आहे. म्हणजे पाणी इकडून इकडं चाललंय, फक्त कमी चाललंय, कारण की मी ताकद जास्त लावल्या, प्रेशर जास्त अप्लाय केले. अशी एक स्टेज येते की मी तेवढं जर प्रेशर अप्लाय केलं तर पाण्याचा फ्लो स्टॉप होतो. पाण्याचा फ्लो काय होतो, स्टॉप होतो. म्हणजे हे बघ, जरा प्रेशर अप्लाय केलं असं, इकडे मी ताकद लावते. जरा प्रेशर अप्लाय केलं, पाणी जे जोरात जात होतं ते हळू जायला लागलं. अजून ताकद लावली, अजून हळू जायला लागलं. अजून वाढवलं, अजून हळू. आणि एक स्टेज अशी येते, इतक्या जोरात दाबलं, इतक्या जोरात इकडं प्रेशर अप्लाय केलं की पाण्याचा फ्लो जो इकडे स्लो व्हायला लागला तो थांबला. म्हणजे ऑस्मॉसिस काय झालं, थांबलं. आणि ह्या प्रेशरला म्हणतो आपण ऑस्मॉटिक प्रेशर. ज्या प्रेशरला ऑस्मॉसिस थांबतं त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, ऑस्मॉटिक प्रेशर म्हणतो. प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू स्टॉप द ऑस्मॉसिस इज कॉल्ड ऑस्मॉटिक प्रेशर. म्हणजे ह्या प्रेशरला काय झाला, फ्लो स्टॉप झाला. फ्लो काय झाला, स्टॉप. आणि हे जे प्रेशर होतं ना, तेच प्रेशर काय असतं, ऑस्मॉटिक प्रेशर असतं, जे की आपण रिप्रेझेंट करतोय पायने. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला 100% आली असणार. पाण्याचा इकडून इकडं फ्लो होतोय, प्रेशर वाढवायला लागलोय, प्रेशर जसं वाढवायला लागतोय तसं फ्लो स्लो व्हायला लागतोय. आणि एक स्टेज अशी येते ज्या प्रेशरला पाण्याचा फ्लो एक्झॅक्ट थांबतोय. ज्या प्रेशरला पाण्याचा फ्लो थांबतोय त्याला काय म्हणतो आपण, ऑस्मॉटिक प्रेशर. पाण्याचा फ्लो म्हणजेच ऑस्मॉसिस. ओके. मग चला डेफिनेशन लिहूया. काय डेफिनेशन लिहिणार बघ, प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. तिकडेच अप्लाय करतो ना, इकडे नाही करत, हायर कॉन्सन्ट्रेशन अप्लाय करतोय. प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू स्टॉप the flow of solvent molecules to stop the flow of solvent molecules through semi-permeable membrane. To stop the flow of solvent molecules through semi-permeable membrane. Through semi-permeable membrane is called काय, ऑस्मॉटिक प्रेशर. इज कॉल्ड ऑस्मॉटिक प्रेशर. ओके. किती सोपी आणि छान कन्सेप्ट आहे बघा. प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मॉसिस. ओके. एखादा पॉईंट जर कळला नसेल, म्हणजे जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली नसेल ना, व्हिडिओ तेवढाच पार्ट रिपीट बघायचा. ओके. आणि मी मराठी सांगतोय, तुम्हाला 100% कळेल. ओके. आणि डायग्राम वगैरे काढून एक्सप्लेनेशन देतोय. व्हिडिओ पॉज करा आणि एवढं लिहून घ्या. स्क्रीनशॉट मारायचं नाही, लिहून घ्यायचं. ओके. लिहून झालं की मला सांगा. ओके. लिहून झालं असेल याच्या अगोदरचा. आता ऑस्मॉटिक प्रेशर हाच पॉईंट टेक्स्टबुकमध्ये ज्या पद्धतीने एक्सप्लेन केला आहे तो त्या पद्धतीने मी तुला एक्सप्लेन करतो. ओके. हे थोडंसं फिजिक्समध्ये झालेलं असतं. प्लावक बल किंवा बियॉन्ड फोर्स ज्याला आपण म्हणतो. कसं असतंय बघ, एक थिसल ट्यूब आहे किंवा याला थिसल फनेल म्हणते. ह्याचं नाव काय असतं, थिसल फनेल
किंवा थिसल ट्यूब. ओके, हे खालून ओपन असतं आणि याला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेनने पॅक केले, म्हणजे ऑस्मॉसिस इथं करणार आहे आपण. सेमी परमेबल मेम्ब्रेन काय केलं, पॅक केलंय आणि वरून आपण भरलंय शुगर सोल्युशन. शुगर सोल्युशन म्हणजे काय, साखरेचं पाणी भरलंय याच्यामध्ये. ओके, म्हणजे हे काय झालं, सोल्युशन झालं. आता हे सोल्युशन गेल्यानंतर आपण काय करतो, एका बिकरमध्ये किंवा मोठ्या व्हेसलमध्ये प्युअर वॉटर घेतो, म्हणजे फक्त पाणी घेतो, सॉल्वंट. ओके, आणि त्याच्यामध्ये हे असं बुडवून धरतो, बुडवतो. मग हे कसं दिसणार बघा बुडवल्यानंतर. हे काय केलं आपण, त्याच्यामध्ये बुडवलं. कशामध्ये बुडवलं, प्युअर वॉटरमध्ये, म्हणजे फक्त सॉल्वंटमध्ये. हे सॉल्वंटमध्ये काय केलंय, बुडवलंय. इथपर्यंत असं बुडवलं. ओके, म्हणजे हे बुडवलं कशामध्ये, सॉल्वंटमध्ये. इथं काय फक्त सॉल्वंट आहे, इथं काय फक्त सॉल्वंट. पण आतमध्ये काय आहे, शुगर सोल्युशन आहे. आतमध्ये काय आहे, शुगर सोल्युशन. आता मगाशीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं एक जस्ट 10 मिनिटापूर्वी, जेव्हा आपण एखाद्या सॉल्वंटला सोल्युशन पासून सेपरेट करतो बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन, तेव्हा फ्लो होतो सॉल्वंटचा. सॉल्वंटचा फ्लो होतो कारण फक्त सेमी परमेबल मेम्ब्रेन त्यालाच अलाउ करतं, त्यालाच एंट्री देतं. मग सॉल्वंटचा फ्लो होतो, पण कुठून कुठे होतो, फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्युशन साइड थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. ऑस्मॉसिसची डेफिनेशन बरोबर का, फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्युशन साइड. म्हणजे जे वॉटरचा फ्लो आहे, सॉल्वंटचा फ्लो आहे, तो बाहेरून या मोठ्या बिकरमधून या थिसल ट्यूबमध्ये सुरू झाला थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, म्हणजे पाणी इथून आत जायला चालू झालं. इथून काय जाणार, पाणी आतमध्ये घुसणार, कारण खाली सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. कळतंय का, पाणी खालून आतमध्ये जायला लागलं. आता आतमध्ये गेल्यानंतर पाण्याची जी लेवल अगोदर ही होती, ती पाण्याची लेवल काय होणार, वाढली. म्हणजे अगोदर एवढी लेवल होती, पाण्याची लेवल आता एवढी झाली. हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन्क्रीज्ड, हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन्क्रीज्ड. म्हणजे अगोदर एवढी नव्हती, पण आता वाढली. या हाईटला आपण काय म्हणूया, एच म्हणूया. हाईटला काय म्हणूया, एच. आणि हा जो गोल आहे ना, गोल क्रॉस सेक्शन एरिया, त्याला आपण ए म्हणूया. त्याला काय म्हणूया, ए म्हणूया. पुस्तकात याचं डेरिव्हेशन नाही दिलं, पुस्तकात डायरेक्टच फॉर्म्युला दिलाय. ओके, मी तुम्हाला डेरिव्हेशन टाईप एक्सप्लेन करतो. तर कसं असतं बघ, पाण्याची लेवल का वाढली, ऑस्मॉटिकमुळं, ऑस्मॉसिसमुळं. ऑस्मॉसिसमुळे ही पाण्याची लेवल काय झाली, वाढली. एवढी वाढली, त्याला आपण काय म्हणलं, एच म्हणलं. तर हाईटला काय म्हणलं आपण, एच म्हणलं. एवढी एच हाईट, म्हणजे हाईट एवढी वॉटरच्या फ्लोमुळं वाढली. बरोबर. आता जर आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशर काढायचं कसं, ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय दाखवतोय, पायनं दाखवतोय. बरोबर. आता पाय, पायचा फॉर्म्युला काय असतो सांग, म्हणजे प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन काय असतो, एरिया. ओके, इथं आता तो म्हणाला हिथंच जाऊन का थांबलं, ऑस्मॉसिसमुळं पाणी वर जायला लागलं, वर जायला लागलं, आणि एवढी जेव्हा लेवल वाढली ना, ते हे पाण्याचं वेट याला खाली दाबायला लागलं. कळतंय का, आपण जेव्हा स्ट्रॉन एखादी अशी उंच फुंकणार तेव्हा नंतर एक लेवल नंतर थांबणारच ना, आपला दम भरणार किंवा आपली ताकद संपली. म्हणजे ऑस्मॉसिसमुळे जेवढं पाणी जायचं आहे तेवढंच गेलं. एवढंच का गेलं, ह्याच्यावर का गेलं नाही, कारण एवढं पाणी गेलं ना ह्या ट्यूबमध्ये, एवढ्या पाण्याच्या वजनामुळे खाली प्रेस झालं. प्रेस झाल्यामुळे ऑस्मॉसिस काय झालं, स्टॉप झालं. ऑस्मॉसिस काय झालं, स्टॉप झालं. ऑस्मॉसिस स्टॉप झालं म्हणजे आता फ्लो काय झाला, थांबला. म्हणजे एवढी पाण्याची हाईट भरली की ती पाण्याचं वेट याला खाली दाबायला लागलं. म्हणजे हे पाण्याचं जे वाढलेली हाईट आहे, म्हणजे वाढलेले वेट आहे, तेच काय आहे, ऑस्मॉटिक प्रेशर. त्यानंच तर ऑस्मॉसिस थांबवलं ना. एवढं पाणी वर आलं आणि त्यानं हा फ्लो काय केला, थांबवला. म्हणजे हेच काय आहे, एवढ्या हाईटमध्ये जे पाणी आहे तेच काय आहे, ऑस्मॉटिक प्रेशर आहे. बरोबर. आता मग कसं, मग हे जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो सांग, फोर्सचा फॉर्म्युला
फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फोर्स म्हणजे वेट आहे ना, वेट. फोर्स म्हणजे वेट किंवा ही झाली तर फोर्स म्हणजे काय, वेट अपॉन एरिया. बरोबर. वेटचा काय फॉर्म्युला असतो, mg फिजिक्समध्ये झाले, आणि ए म्हणजे एरिया. आता आपल्याला मास काढायचं आहे. मास कसं काढायचं, कारण हे तर सोल्युशन आहे, फक्त प्युअर वॉटर नाही. प्युअर वॉटर असतं तर आपण तोंडीच मास काढलं असतं, कारण प्युअर वॉटरची डेन्सिटी 1 असते. जेवढं व्हॉल्यूम इन ml तेवढंच काय असतं त्याचं वेट असतं. बरोबर, तेवढंच काय असतं त्याचं वेट असतं. आता मास कसं काढायचं, तुला याच्या अगोदर लहानपणी डेन्सिटीचा फॉर्म्युला झाला असेल बघ. डेन्सिटीचा आठवतं का, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय. मी इथं थोडंसं बेसिक एक्सप्लेन करतो. डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटीला आपण रो म्हणतो, रो. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन काय असतो, व्हॉल्यूम. मग मला सांग, मासचा फॉर्म्युला काय होणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, रो इंटू व्ही. मासचा फॉर्म्युला काय झाला, मासचा व्हॉल्यूम इकडे गेलं, रो इंटू व्ही. हे काय झाला, मासचा फॉर्म्युला झाला. मी इथं आपण पुट करूया. मग काय होणार बघ, मी खाली लिहितोय तो पाय इज इक्वल टू, मासच्या ऐवजी काय लिहिलं आपण, रो इंटू व्ही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अपॉन एरिया. अपॉन काय, एरिया. आता इकडं बेसिक लिहूया. ठीक आहे, हे क्लिअर झालं. ओके. आता मला सांग, जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, व्हॉल्यूम हे पाईपमध्ये भरले. पाईप म्हणजे सिलेंडर. सिलेंडरचा व्हॉल्यूम काय, पाय आर स्क्वेअर एच. 10वीला झालेला फॉर्म्युला मेन्शुरेशनमध्ये पाठ पाहिजे. हे जे व्हॉल्यूम आहे, या व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर एच. एवढ्या एचमध्ये जेवढं पाणी भरले ना, त्या पाण्याचं व्हॉल्यूम काय आहे, पाय आर स्क्वेअर एच. एरियाचा काय फॉर्म्युला असतो, एरियाचा पाय आर स्क्वेअर. एरिया म्हणजे हा एरिया, क्रॉस सेक्शन एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर. सर्क्युलर एरिया आहे ना, सर्क्युलर एरियाचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर. चला मग ह्या व्हॅल्यू इथं पुट करूया. बघा काय मिळतंय, रो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर एच जी आहे असं, अपॉन एरिया किती आहे, एरिया पाय आर स्क्वेअर. बरोबर का. आता लहानपणी आपल्याला एक विषय होता गणित, भाकार करताना आर स्क्वेअर काय झालं, कॅन्सल. पायला पाय पण काय झालं, कॅन्सल. मग शिल्लक काय राहिलं, रो एच जी, किंवा काही बुकमध्ये असं म्हटलं जातं रो जी एच. तुम्ही हे पाठ पण केलं असेल. फॉर्म्युला याच्यावर तुम्हाला सीईटीला डायरेक्ट हा फॉर्म्युला विचारू शकतात किंवा याच्यावर न्यूमरिकल येऊ शकतं. ओके. म्हणजे थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट करताना जर हाईट एच असेल आणि जर ह्या एच हाईटमुळं पाण्याचा फ्लो थांबलाय, जनरली थांबतोच, आणि जर ऑस्मोटिक प्रेशर विचारलं, म्हणजे ह्या डायग्रामच्या बेसवर जर ऑस्मोटिक प्रेशर विचारलं, तर ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय, तो रो जी एच. रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ सोल्युशन. जर माहीत नसेल तर रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ सोल्युशन. रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ सोल्युशन. जी म्हणजे काय, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्झाममध्ये व्हॅल्यू त्याच्यात दिलेले असतात, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फिजिक्समध्ये हे बऱ्याच वेळा झालं असेल, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि एच म्हणजे काय, एच म्हणजे हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन्क्रीज्ड. तिथं लिहिलंयच तरी पण, हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन्क्रीज्ड. हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन्क्रीज्ड. ओके. अशा पद्धतीने कन्सेप्ट असते. पाय म्हणजे प्रेशर आहे, आणि प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया असतो. ओके. 9th-ला 8th-ला आपल्याला फॉर्म्युला झालाय. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजे इथं फोर्स कोणाचा आहे, वेटचा फोर्स आहे, म्हणून फोर्सच्या ऐवजी काय लिहिलं, वेट लिहिलं. वेट अपॉन एरिया. वेट म्हणजे काय, एम जी. एम म्हणजे मास, जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग एमच्या ऐवजी काय लिहिलं, रो व्ही, डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरनं. बरोबर का, डेन्सिटीच्या फॉर्म्युला हे लिहिलं. तर हे सगळं बेसिक आहे, म्हणजे हे अलीकडे जे यूज केले ना, हे बेसिक पॉईंट इकडे यूज केलेत. कोणाला माहीत नसतील त्यांच्या रेफरन्ससाठी. ओके. रो व्ही. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर पुट केला. एरियाचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर पुट केला. पाय आर स्क्वेअर काय झाला,
कॅन्सल. काय राहिलं फक्त रो एच जी, फक्त ते ॲडजस्ट केलं, इकडे तिकडे लिहिलं, गुणाकार आहे, रो जी एच. हे झालं पायची व्हॅल्यू. ओके, एवढं पाठ पाहिजे तुमचं. व्हिडिओ पॉज करा, एवढं लिहून घ्या, लिहून झालं की मला सांगा. ओके, लिहून झालं असेल. ओके, लिहून झालं असेल. आता नेक्स्ट पॉईंट आपण शिकणार आहे, ऑस्मोटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन यांच्यामध्ये काय रिलेशनशिप असतं. कशामध्ये? ऑस्मोटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनमध्ये. तर कसं असतंय बघ, तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहीत असेल. कोणता पॉईंट? आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन काय होतं सांग? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. पी व्ही इज इक्वल टू काय? एन आर टी. हाच फॉर्म्युला इकडे घ्यायचा असतो, फक्त प्रेशर ऑफ गॅसच्या ऐवजी ऑस्मोटिक प्रेशर घ्यायचं असतं. आणि ऑस्मोटिक प्रेशर आपण कशानं दाखवतो? पायनं. म्हणजे पीच्या ऐवजी फक्त काय येतं? पाय येतं. मग काय होणार बघ फॉर्म्युला? पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता आपण जे एन घेतो, एन ते सोल्युशनचं आहे, आणि सोल्युशनमध्ये एन काय असतं? एन काय रिप्रेझेंट करणार मग? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आणि सोल्यूटला आपण काय म्हणतो? 2 म्हणतो. 2 म्हणजे काय आलं? N2. पाय व्ही इज इक्वल टू N2 आर टी. ओके, आता थोडंसं पुढं सिम्प्लिफाय करूया. पाय इज इक्वल टू N2 अपॉन व्ही आणि इकडे ठेवलं आर टी. N2 अपॉन व्ही आठवतंय का? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. हा कशाचा फॉर्म्युला आहे? या चॅप्टरचं पहिलं लेक्चर कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. काय कशाचा फॉर्म्युला सांग? मोलॅरिटीचा. कशाचा फॉर्म्युला? मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजेच काय? कॉन्सन्ट्रेशन. ह्याला आपण सीन म्हणूया. कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणूया? सी म्हणूया. म्हणजे N2 अपॉन व्ही म्हणजेच मोलॅरिटी. मोलॅरिटीला आपण काय सांगणार? रिप्रेझेंट करतो इथं या टॉपिकमध्ये सीनं. मग इथं काय येणार बघ? पाय इज इक्वल टू सी आर टी. हा फॉर्म्युला तुझा पाठ पाहिजे. आणि सी म्हणजे काय? N2 अपॉन व्ही. हे पण पाठ पाहिजे. N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ओके, ह्या व्हॅल्यू पाठ पाहिजेत. पाय म्हणजे काय? ऑस्मोटिक प्रेशर. खूप इझी पॉईंट आहे. पाय म्हणजे काय? ऑस्मोटिक प्रेशर. सी म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आर म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हटलं तरी चालतं. आणि त्याची व्हॅल्यू जनरली किती घेतो आपण? ऑस्मोटिक प्रेशर ATM मध्ये असतं, व्हॉल्यूम लिटरमध्ये असतं. त्यामुळे पायची व्हॅल्यू या फॉर्म्युला जर वापरायचं असेल तर आपण घेतो 0.08201 लिटर ATM पर मोल पर केल्विन. लिटर ATM पर मोल पर केल्विन. ओके, आणि टी म्हणजे काय? टेम्परेचर इन केल्विन. टी म्हणजे काय? टेम्परेचर इन केल्विन. टेम्परेचर कशामध्ये लागतं? केल्विनमध्ये लागतं. आता कसं आहे बघ, पाय इज इक्वल टू सी आर टी. टेम्परेचर जनरली कॉन्स्टंट पकडलं, आर तर ऑलरेडीच कॉन्स्टंट आहे, सी फक्त व्हेरिएबल आहे आणि पाय काय झाला? व्हेरिएबल झाला. म्हणजे पाय पूर्णपणे कोणावर डिपेंड असलेला? कॉन्स्टंट टेम्परेचर सी वरती. आणि कसा डिपेंडन्स आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. पायच्या समोर काय आलंय? सी आलंय. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जास्त, ऑस्मोटिक प्रेशर जास्त. कॉन्सन्ट्रेशन जास्त, ऑस्मोटिक प्रेशर जास्त. कॉन्सन्ट्रेशन कमी, ऑस्मोटिक प्रेशर कमी. हा पॉईंट आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये वापरायचा. त्यामुळे आपल्याला माहित पाहिजे, पाठ पाहिजे. काय बघ? पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जास्त किंवा ऑस्मोटिक प्रेशर लक्षात ठेव. ऑस्मोटिक प्रेशर जास्त, कॉन्सन्ट्रेशन जास्त. ऑस्मोटिक प्रेशर कमी, कॉन्सन्ट्रेशन कमी. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा. एवढा पॉईंट कव्हर झालेला आहे, लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ठीक आहे, लिहून झालं असेल तुमचं. ठीक आहे, याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट शिकणार आहे, व्हॉट इज मीन बाय हायपरटोनिक, हायपोटोनिक आणि आयसोटोनिक सोल्युशन. ओके, तर हा पॉईंट शिकण्यासाठी तुम्हाला काही बेसिक टर्मिनॉलॉजी क्लिअर पाहिजे. ते मी साईडला इथं लिहितो. काय बघ, टोनिसिटी म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर असतं. टोनिसिटी म्हणजे काय? पाय असतं.
ऑस्मोटिक प्रेशर. टोनिसिटी म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर असतं. हायपर म्हणजे जास्त, हायपो म्हणजे कमी आणि आयसो म्हणजे सेम. ओके, मग पहिलं सोल्युशन कोणतं आहे बघ, हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन. आता याची डेफिनेशन काय? हायपर म्हणजे काय? जास्त. हायपर म्हणजे काय? जास्त. आणि टोनिसिटी म्हणजे काय? ऑस्मोटिक प्रेशर. ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं त्याला काय म्हणतो आपण? हायपरटोनिक सोल्युशन. आणि जस्ट आता पॉईंट कव्हर केला, ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण काय असतं? जास्त असतं. कारण की पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. पाय जास्त, कॉन्सन्ट्रेशन जास्त. जस्ट आता 2 मिनिटापूर्वी कव्हर झाला हा पॉईंट. बरोबर. मग काय लिहिणार बघ डेफिनेशन? सोल्युशन having more osmotic pressure is called hypertonic solution. म्हणजे जर 2 सोल्युशन दिलेत, एकाचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, तर त्याला काय म्हणतो आपण? हायपरटोनिक सोल्युशन म्हणतो. दॅट इज इट हॅज हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके, दुसरं आपण शिकणार आहे हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशन. आता हे बघ, हायपो म्हणजे काय? कमी. हायपो म्हणजे काय? कमी. आणि टोनिसिटी म्हणजे काय? ऑस्मोटिक प्रेशर. पण डेफिनेशन तू मनानं सांगू शकतोय. काय सांग? असं सोल्युशन ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं त्याला काय म्हणतो आपण? हायपोटोनिक सोल्युशन. आणि ऑस्मोटिक प्रेशर कमी, मग कॉन्सन्ट्रेशन पण काय असणार? कमी असणार. बरोबर. मग काय देणार सांग? सोल्युशन हॅव्हिंग लेस ऑस्मोटिक प्रेशर किंवा लोअर ऑस्मोटिक प्रेशर, लेसपेक्षा लोअर शब्द प्रॉपर आहे. सोल्युशन हॅव्हिंग लोअर ऑस्मोटिक प्रेशर इज कॉल्ड हायपोटोनिक सोल्युशन. आता सोल्युशन जर हायपोटोनिक असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण काय असणार? कमी. दॅट इज इट हॅज लोअर कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. आता थर्ड आयसोटोनिक. जर वरच्या 2 डेफिनेशन क्लिअर झाले असतील तर आयसोटोनिक तुम्हाला ऑलरेडी क्लिअर झालेली आहे. आयसोटोनिक सोल्युशन. आयसो म्हणजे काय? सेम. आणि टोनिसिटी म्हणजे काय? ऑस्मोटिक प्रेशर. आयसोटोनिक म्हणजे काय? सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. सोल्युशन ए दिले, सोल्युशन बी दिले, दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम आहे, तर ते 2 सोल्युशन काय झाले एकमेकांचे? आयसोटोनिक सोल्युशन. सोल्युशन्स हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर्स are called isotonic solutions. आता जर ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर कॉन्सन्ट्रेशन पण काय असणार? सेम. दॅट इज दे म्हणजे 2 सोल्युशन आहेत ना, दे हॅव सेम कॉन्सन्ट्रेशन. लक्षात? आता तुम्ही म्हणाल हा पॉईंट बायोलॉजीमध्ये पण येतोय, बायोलॉजीमध्ये पण येणार आहे तुम्हाला, डिफ्युजन ऑस्मॉसिस, केमिस्ट्रीमध्ये पण येतं. तर ह्याचा इम्पॉर्टन्स काय? तर ह्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये झालेला आहे. ओके, तो फक्त मी आता या आपल्या 12thच्या सिलेबसमध्ये दिलेला नाही आहे, पण ते बेसिक कन्सिडरेशन आहे सायन्समधलं, आपल्याला क्लिअर पाहिजे, तर मी इथं ते एक्सप्लेन करतो. म्हणजे काय बघ, तुला 3 सोल्युशन दिलेत. किती सोल्युशन दिलेत? 3. ओके, पहिलं सोल्युशन आहे
हायपरटोनिक सोल्युशन. कसलं हायपरटोनिक? दुसरं आहे आयसोटोनिक सोल्युशन, सॉरी पहिलं आहे हायपरटोनिक सोल्युशन, दुसरं आहे हायपोटोनिक सोल्युशन आणि तिसरं आहे आयसोटोनिक सोल्युशन आहे. तिसरं काय? आयसोटोनिक सोल्युशन. आणि आपल्या बॉडीमधली सेल किंवा कोणते पण प्लांट सेल, ॲनिमल सेल असेल ती याच्यामध्ये अशी टाकलेली आहे. सेल, बायोलॉजिकल सेल. ओके, अशी टाकलेली आहे. ओके, सेल. आता काय होतंय बघा, मला सांग. हे जे पहिल्या वेसलमध्ये, ओके इकडे उभा राहतो, सोल्युशन कसं आहे कडेचं? हायपरटोनिक. सोल्युशन कसं आहे कडेचं? हायपरटोनिक. हे बघ, सोल्युशन हायपरटोनिक म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर काय? जास्त. कॉन्सन्ट्रेशन काय? जास्त. अरे मग पाणी काय असणार? कमी. आठवत आहे का शिकवलेलं? जर सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त, कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे पाण्याचं प्रमाण काय आहे? कमी आहे. तुला जर दिसत नसेल ना तुम्हाला तर मी थोडंसं मोठं काढतो. कडेचं जे सोल्युशन आहे ना, हे सोल्युशन हे कसं आहे? हायपरटोनिक आहे. हायपरटोनिक म्हणजे काय सांग? ऑस्मोटिक प्रेशर जास्त, कॉन्सन्ट्रेशन जास्त, पाण्याचं प्रमाण काय? कमी. H2O काय असणार? कमी प्रमाणात असणार. म्हणजे कडेला पाण्याचं प्रमाण काय? कमी आहे, कारण सोल्युशन हायपरटोनिक आहे. ऑस्मोटिक प्रेशर जास्त, कॉन्सन्ट्रेशन जास्त, पाणी कमी. कडेला पाण्याचं प्रमाण कमी आहे, मग सेलमधून पाणी कुठं जाणार? बाहेर जाणार. सेलचं मेम्ब्रेन सेमी परमेबल मेम्ब्रेन असतं. आणि सेलमधून जर पाणी सगळं बाहेर जायला लागलं तर सेल काय होणार? आकसणार, आकुंचन पावणार, श्रिंक होणार. सेल विल श्रिंक. आठवते का 9वीचं? हेच स्टेटमेंट होते. आता खाली बघ, सोल्युशन घेतलंय आपण हायपोटोनिक. सोल्युशन कसं आहे? हायपोटोनिक. सोल्युशन जर हायपोटोनिक असेल तर काय होतंय बघ, सोल्युशन हायपोटोनिक म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर कमी, कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे पाण्याचं प्रमाण काय? जास्त. बरोबर का? पाण्याचं प्रमाण काय? जास्त. म्हणजे बाहेर पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे जास्त कडून कमीकडे फ्लो होतो. म्हणजे पाणी बाहेरून कुठे जाणार? आतमध्ये जाणार. पाणी बाहेरून कुठे जाणार? आतमध्ये जाणार. जर एखाद्या सेलच्या आतमध्ये पाणी घुसायला लागलंय म्हणजे सेल काय होणार? फुगणार फुगणार फुगणार. आणि सेल काय होणार? फुगून फुगून स्वेल होणार आणि बस्ट होणार. स्वेलिंग. आणि बायोलॉजीमध्ये त्याला आपण प्लाझ्मोलायसिस पण म्हणतो. फुगून फुगून फुटणे म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन फुटतं म्हणून त्याला काय म्हणतो आपण? प्लाझ्मोलायसिस. सेल फुगते. ओके, आता तिसरं सोल्युशन कसं आहे? आयसोटोनिक. तिसरं सोल्युशन कसं आहे? आयसोटोनिक. आयसोटोनिक. आयसोटोनिक सोल्युशन असल्या काय होतं बघ, ऑस्मोटिक प्रेशर सेम, कॉन्सन्ट्रेशन सेम, मग पाण्याचं प्रमाण पण काय असणार? सेम. म्हणजे बाहेरचं पाण्याचं प्रमाण आणि आतलं पाण्याचं प्रमाण काय आहे? सेम आहे. पाण्याचं प्रमाण सेम असेल म्हणजे इकडं पण तेवढंच इकडं पण तेवढंच. पाणी कुठून कुठं जाणार? कुठंच नाही जाणार. म्हणजे आतलं पाणी आत राहणार, बाहेरचं बाहेर राहणार. आतलं बाहेर जाणार नाही आणि बाहेरचं आत येणार नाही. कळलं? म्हणजे ॲनिमल सेल असेल, प्लांट सेल असेल ती आयसोटोनिक सोल्युशनमध्ये सुव्यवस्थित राहणार. हायपरटोनिक सोल्युशनमध्ये श्रिंक होणार, हायपोटोनिक सोल्युशनमध्ये स्वेल होणार, पण आयसोटोनिक सोल्युशनमध्ये काय राहणार? आहे तसे राहणार. म्हणून तर आपल्याला जे सलाईन लावतात ना, सलाईन IV ज्याला म्हणतो आपण, सलाईन लावतात बरोबर का? वेनमध्ये लावतात, इंट्राव्हेनस म्हणून त्याला IV म्हणतो. त्या सलाईनचं कॉन्सन्ट्रेशन आणि आपल्या ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन सेम असतं. म्हणून तर त्या सलाईन लावले, त्या सलाईनचं ऑस्मोटिक प्रेशर आणि आपल्या ब्लडचं ऑस्मोटिक प्रेशर, आपल्या सेलचं ऑस्मोटिक प्रेशर काय असतं? सेम असतं. म्हणून सलाईन लावल्यानंतर आपल्याला स्वेलिंग पण होत नाही, आणि आपल्या सेल श्रिंक पण होत नाहीत. श्रिंक होऊन डाय होण्याची शक्यता असते. आपल्या सेल आहे तशा राहतात. म्हणून IV मध्ये जे सोल्युशन असतं, सलाईन जी लावली जाते ते सोल्युशन, आणि आपल्या बॉडीमधल्या सेल्स कशा असतात? आयसोटोनिक असतात. म्हणून हे बायोलॉजीमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जातं. केमिस्ट्रीमध्ये एवढंच आहे. आलं लक्षात? ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, एवढं लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. ओके, लिहून झालं असेल तुमचं. ओके, याच्यानंतर आपण पॉईंट शिकणार आहे मोलार मास ऑफ सोल्यूट आणि ऑस्मोटिक प्रेशर यांच्यामध्ये काय रिलेशनशिप असतं. ओके, किरकोळ पॉईंट आहे, छोटासा पॉईंट आहे. आपल्याला माहित आहे पाय V इज इक्वल टू काय आहे सांग? N2RT. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला काय असतो? वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट RT.
बरोबर का. आता आपल्याला काय पाहिजे, M2 पाहिजे. M2 मग M2 या साईडला आलं. M2 इज इक्वल टू काय झालं, W2RT अपॉन पाय व्ही. W2RT अपॉन पाय व्ही. संपलं. किती सोपं पॉईंट आहे बघा. ऑस्मोटिक प्रेशर देणार, सोल्युशनचं व्हॉल्यूम देणार, टेम्परेचर देणार, आरची व्हॅल्यू दिलेली असते, पाठ असणं अपेक्षित आहे, आणि वेट ऑफ सोल्यूट देणार, मोलार मास ऑफ सोल्यूट काढायचं. लक्षात. हे तिकडे गेलं, बाकीच्या क्वांटिटी इकडे आल्या. M2 म्हणजे काय जर माहीत नसेल तर, M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट. वर सांगितलं तरी पण मोलार मास ऑफ सोल्यूट. M2 म्हणजे, W2 म्हणजे काय, वेट ऑफ सोल्यूट. W2 म्हणजे काय, वेट ऑफ सोल्यूट. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. T म्हणजे काय, टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये लागतं, केल्विनमध्ये लागतं. पाय म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर. पाय म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर. आणि V म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तो व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटरमध्ये पाहिजे आणि ऑस्मोटिक प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये पाहिजे, ATM. ओके. आणि गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0.08201 लिटर ATM पर मोल पर केल्विनमध्ये पाहिजे. ओके. W2 ग्रॅममध्ये आणि M2 ग्रॅम पर मोलमध्ये. हे बेसिक युनिट कन्व्हर्जन आहे, तुम्हाला माहीत असते. ओके. व्हिडिओ पॉज करा, एवढे लिहून घ्या, लिहून झाले की मला सांगा. ओके, लिहून झाला असेल. अशा पद्धतीनं इथं ऑस्मोटिक प्रेशर रिलेटेड सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत. एकच पॉईंट राहिला आहे, रिव्हर्स ऑस्मॉसिस. त्याला ऑस्मॉसिस कळले, त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस कळतं. फक्त प्रेशर जरा वाढवायचं, पाणी उलटं फिरायला लागतं, त्याला म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस. तो पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. हे व्हिडिओ लेक्चर जरा जास्त मोठं झाले. ओके. जर आपण आता मोठे व्हिडिओ बनवणार आहे. तर अशा पद्धतीनं ऑस्मोटिक प्रेशरची रिलेटेड सगळ्या कन्सेप्ट आपण कव्हर केलेले आहेत. एक कन्सेप्ट सोडून, ती म्हणजे कोणती, ऑस्मोटिक प्रेशर. ती आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहे. आता आपण काय काय कव्हर केलं, सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय, ऑस्मॉसिस म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, बरोबर का. ऑस्मोटिक प्रेशरवरून कॉन्सन्ट्रेशनचं काय रिलेशनशिप असतं, त्यानंतर हायपोटोनिक आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, त्यानंतर ऑस्मोटिक प्रेशरचं आणि मोलार मास ऑफ सोल्यूटचं काय रिलेशनशिप असतं. एवढे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. एवढे सगळे पॉईंट रिवाईज करून बसा. थेरॉटिकल भाग, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग. बाय.